मागे घ्या थोडं मागवा सत्या मोबाईल अन्ना थोडंसं एक साईडला तुम्ही थोडा मोबाईल पांडीजी कार्यकर्त्यांनी मोबाईल नका लावू फक्त चॅनल थोडंच मागे हां थोडं एक घंटा बाजूला होतं चला काय मोबाईल चला दोन मिनिट आता लिफ्ट मध्ये जाऊन द्या थोडं सारखा वरती जाऊ द्या हलू नका मागे थोडं थोडा वर जाऊ ना प्लीज चला ना वर चला पुणे शहराचे लोकप्रिय लोकनेते जागा ठेवा रे कार्यकर्ते थोडं साईडला आहे ना भाऊ आल्यावर घोषणा द्या थोडं आल्यावर गिरीश बापट थोडंसं अंतर ठेवा सर पुढे पुढे चला ना प्लीज चला चला ना आपल्या मध्ये जाऊन थांबा चला पुढे तर येऊन द्या जागा तर द्या जागा द्या प्लीज चला शहराचे तांगण गिरीश बापट बांधकाम मंत्री रवींद्रभाई चव्हाण यांचं यावेळी स्वागत रवींद्रजी चव्हाण बांधकाम मंत्री पुणे जिल्ह्याचे पुणे शहराचे लोकप्रिय लोकनेते आदरणीय गिरीश बापट महायुतीचा अधिकृत उमेदवार हेमंतजी रासने तसेच महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस महाराष्ट्र
पाटील, दादा रावत, पुणे शहराचे संघटक साजीचे पांडे, माजी सभागृह नेते गणेशजी बिडकर, सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी बसून घ्यायचंय. शिस्त शिस्त कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी बसून घ्यायचंय. सगळ्यांनी बसून घ्यायचंय. पुढे थांबू नका, उभे नका, पुढे थांबू. पुन्हा टिळक, रोहित टिळक यांनी पुढे बसायचंय. शैलेश टिळक, पुणे शहराचे लोकप्रिय लोकनेते आदरणीय गिरीश भाऊ बापट आज त्यांच्या समवेत कसबा मतदारसंघाची महाबैठक या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. या महाबैठकीत पुणे शहराचे संघटक सरचिटणीस राजेश पांडे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतात. सगळ्यांना विनंती आहे की शांत बसायचं. आवाज नकोय. हॅलो. आणि मागे जर त्या बॅनरच्या याच्यात बसून घ्या. आम्ही इकडे बसून हा झाले. बसले सगळेजण. सगळ्यांनी आवाज थोडं खाली करा. हिरो खाली घे. हे बघा, सगळा मिळून कार्यक्रम फक्त 20-25 मिनिटांचा आहे. जरा कृपा करून, नाही तर मग मीडियाचं झालं असेल तर मग बाहेर बोलू नका. प्लीज आपापसात बोलू नका. भाऊंना त्रास होतोय, लवकर जायचंय, बोलू नका आपापसात. सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने मी आदरणीय गिरीश बापट साहेबांचा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. मला माहिती आहे की कसब्यात आता बसलेले कार्यकर्ते किती भावनिक आहेत. कारण गेल्या कित्येक महिन्यापासून भाऊंना त्यांना भेटायचं होतं, भाऊंचं फक्त बघायचं होतं. आणि त्यामुळे आज आपण हा कार्यक्रम ठेवला आहे. मी स्वागत करत असताना आपल्या कसबा विधानसभा मतदारसंघाचे आपले उमेदवार हेमंत रासने यांना मी अशी विनंती करतो की भाऊंचं त्यांनी आपल्या सगळ्यांच्या वतीने एक पगडी, शाल आणि बुके देऊन त्यांचं स्वागत करायचं. सर्वप्रथम आपण भाऊंचं स्वागत करू. मोबाईल हे फोटो मोबाईल घोषणा हे मोबाईल मम्या जरा आत घ्या आतमध्ये. मधोहीमनो भाऊ जोपर्यंत भेटत होते तेव्हा आपला सगळ्यांचा संवाद होत होता. खाली घेत. पण आता आपल्या भाऊंशी संवाद होऊ शकत नाही, कारण काही दिवस त्यांना विश्रांती डॉक्टरांनी सांगितलेली आहे. खरं म्हणजे आजही भाऊ इथे येणं खूप जास्त, म्हणून मी पत्रकार बंधूंनाही रिक्वेस्ट करत होतो की त्यांना खूप जास्त लोकांचा संवाद नको जायला, काही दिवस त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली. पण मला माहितीये माझ्या गेल्या 2 महिन्यात विशेषतः निवडणुकीच्या निमित्ताने भाऊंचे खूप भेटी झाल्या आणि त्या प्रत्येक भेटीत भाऊ मला असं म्हणायचे की काय तयारी चालली आहे, कुठपर्यंत आलेलं आहे, कोणाकोणाला तुम्ही भेटला आहे.
म्हणजे अगदी लेटेस्ट सांगतो, गेल्या 15 दिवसात भाऊंनी मला 3 वेळा बोलून त्यांना मानणाऱ्या वेगवेगळ्या लोकांचे, आपल्या कार्यकर्ते, मला 40-50 नावं की राजेश जाऊन या सगळ्यांना भेट, त्यांना माझं नाव सांग आणि तुझी भेट झाल्यानंतर मी त्यांना फोन लावेल. अशा प्रकारचं त्यांनी मला 2-3 वेळा सूचना दिल्या. त्याप्रमाणे मी त्या सगळ्यांना भेटलो, त्या सगळ्यांना भाऊंचा निरोप दिला आणि काल भाऊंना मी सांगायला गेलो की भाऊ मी या सगळ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. भाऊंनी स्वतः मला सांगितलं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची काल भाऊची भेट झाली आणि त्यांनी फडणवीस साहेबांनाही सांगितलं की मला असं वाटतं की मी एकदा कार्यकर्त्यांशी संवाद साधला पाहिजे आणि तेही अगदी प्रमुख कार्यकर्ते 15-20 कार्यकर्ते भाऊंनी सांगितलं होतं. आणि जर आपण कसब्यातले आपले अध्यक्ष, सरचिटणीस, प्रभागाध्यक्ष आणि आपले नगरसेवक एवढ्याच एक 50-60 कार्यकर्त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलंय. भाऊ थोडा वेळ संवाद साधतील आपल्या सगळ्यांशी. भाऊंना जे बोलायचं ते आपल्या सगळ्यांशी बोलतील. पण भाऊंनी एक पत्र पुण्यातल्या नागरिकांसाठी आणि कसब्यातल्या नागरिकांसाठी दिलेलं आहे. ते पत्र मी आपल्या सगळ्यांना वाचून दाखवणार आहे. हे पत्र म्हणजे कसब्याच्या मतदारांना भाऊंनी दिलेला त्यांच्या अंतर्मनातला एक संदेश आहे आणि तो संदेश त्यांनी शब्दबद्ध केलेला असल्यामुळे भाऊंच्या कसब्याविषयी, कसब्यातल्या मतदारांविषयी, नागरिकांविषयी, कसब्यातल्या कार्यकर्त्यांविषयी आणि आपली मातृ संघटना असलेल्या भारतीय जनता पार्टीविषयी काय मत आहे, उमेदवाराविषयी त्याच्या मनात काय, हे सगळं येतं. त्यामुळे मी फार बोलणार नाही. मला वाटतं भाऊंची या ठिकाणची अशा प्रतिकूल परिस्थितीतली उपस्थिती हाच एका अर्थाने कसब्याला एक संदेश आहे असं मी मानतो. आणि भाऊंनी जे पत्र कसब्यातल्या सगळ्या नागरिकांनी वाचून दाखवतो मतदार बंधू भगिनींनो, सप्रेम नमस्कार. कसबा विधानसभा मतदारसंघात मुक्ताताई टिळक यांच्या दुर्दैवी निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. माझ्या प्रकृती अस्वस्थामुळे जाहीर प्रचारात सहभागी होण्यास मर्यादा आहे, परंतु कसब्यातील मतदार भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी अनेक दशके भक्कमपणे उभा राहिला आहे. याही वेळेस तो राहणार आहे आणि विजयाची परंपरा कायम राहणार आहे याबाबत माझ्या मनात विश्वास आहे. पुणे शहर व कसब्याने मला आजवर भरभरून प्रेम दिले आहे. सर्व समाजाचा कमावलेला विश्वास ही माझी दौलत आहे. याच कसब्याने माझ्या सार्वजनिक जीवनाला आणि राजकीय कारकिर्दीला आकार दिला आहे. नगरसेवक, आमदार, खासदार, पालकमंत्री या माझ्या प्रवासात कसब्याचे स्थान विशेष राहिले आहे. प्रत्येक घटकाशी संवाद ठेवायचा, कार्यकर्त्याशी मैत्री जोडायची या माझ्या नीतीमुळे उदंड प्रेम मला लाभले. खूप कामे मार्गी लागली. भाजपाचा हिंदुत्वाचा विचार, विकास आणि राष्ट्रीयत्वाचे नाते सांगणारा आहे आणि म्हणूनच सारा कसबा सदैव भाजपाला साथ देत आलेला आहे. यामुळे कसबा म्हणजे भाजपा आणि कसब्यात कमळच हे समीकरण अवैध आहे, अजेय आहे. महापालिका, विधानसभा, लोकसभा अशा प्रत्येक निवडणुकीत तुमचे पाठबळ भाजपलाच राहिले आहे. याविषयी मी कृतज्ञ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात गतिमान विकास सुरू आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाला पुन्हा गती आलेली आहे. दाखवण्यासाठी नव्हे तर भविष्य समृद्ध करण्यासाठी कामे करायला हवी यावर माझा विश्वास आहे. पुणे महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपने हे कृतीतून दाखवून दिले आहे. हेमंत रासने हा आमचा कार्यकर्ता या पोटनिवडणुकीतील भाजपा आणि मित्र पक्षाचा उमेदवार आहे. 3 वेळा नगरसेवक,
स्थायी समितीचा अध्यक्ष गणेश मंडळाचा सेवाभावी कार्यकर्ता असलेल्या हेमंतने सोपवलेली जबाबदारी नेहमीच कार्यक्षमतेने पार पाडली आहे. या प्रत्येक भूमिकेला न्याय दिलेला आहे. तो कसब्याचा आमदार म्हणूनही आपले कर्तव्य चोख पार पाडेल. या पोटनिवडणुकीत त्याच्या आणि भाजपच्या पाठीशी ताकदीने उभे राहा. विचार आणि विकासावरील आपली निष्ठा मतपेटीतून पुन्हा एकदा व्यक्त करा, ही माझी कळकळीची विनंती आहे. गिरीश बापट. मला असं वाटतं की भाऊंनी हे पत्र दिलंय, हे पत्र सगळ्या कसब्याच्या जनतेपर्यंत पोहोचेल. मी आता भाऊंना अशी विनंती करतो की माहिती आहे रवींद्र चव्हाण आले, हा सॉरी हेमंत रासनेंना मी विनंती करतो. दादा हेमंत रासनेंना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं आज या ठिकाणी पुणे शहराचे लोकनेते, पुण्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय गिरीश भाऊ बापट आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना भेटण्याकरता या ठिकाणी या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने इथं उपस्थित झाले. या प्रसंगी उपस्थित असणारे पुण्याचे माजी खासदार आदरणीय प्रदीपदादा रावत, या पर्वती मतदारसंघाचे आमदार, या निवडणुकीच्या प्रमुख आमच्या मोठ्या भगिनी माधुरीताई मिसाळ, मुरलीधर अण्णा मोहोळ, हिराजी घाटे, विक्रांतजी पाटील, गणेशजी बिडकर, शैलेजी टिळक, राजेजी पांडे, राहुलदादा फुल, उपस्थित व्यासपीठावरील प्रमोद कोंढरे, पुनीत जोशी, कुणाल टिळक, दीपक नागपुरे, दीपक पोटे, अमित कंकर, राजेशजी अनपुरे, बापूजी मानकर आणि उपस्थित सर्व जमलेल्या कार्यकर्त्या, भगिनी आणि बंधूंनो, कसब्याची पुण्याची ताकद गिरीश बापट ही घोषणा गेली 30 वर्ष आपल्या कानात दुमदुमती आहे. गेली 40 वर्षाचा ह्या संपूर्ण पुणे शहरावर एक हाती पकड असणारे नेते आदरणीय गिरीशजी बापट साहेब आज काही दिवस शारीरिक प्रकृती अस्वस्थ्यामुळे आपल्याला 2-3 महिने भेटू शकले नाही. आज परंतु कसब्याची पोटनिवडणूक दुर्दैवाने आपल्या समोर आली. आपल्या आदरणीय आमच्या मोठ्या भगिनी मुक्ताताई टिळक यांचं निधन झालं आणि ही निवडणूक आपल्यावर लादली गेली. ही निवडणूक चालू असताना गेली 8-10 दिवस काही ना काही निमित्ताने गिरीश भाऊ काही प्रमुख कार्यकर्त्यांना बोलून घेत होते, सूचना करत होते. ही निवडणूक कशी जिंकायची, कशी लढवायची याविषयी त्यांनी अनेक जणांना मार्गदर्शन केलं. परंतु आज हा गेली 40 वर्ष लोकप्रिय असणारा नेता, रस्त्यावरील नेता आणि या संघटनेचा एक योद्धा, आज काही झालं तरी मी कार्यकर्त्यांना भेटणार, त्यांच्याशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करणार आणि जनतेसमोर येणार. आणि आत्ताच त्यांनी बसल्या असताना मी काही बोलू शकत नाही आणि त्यांनी आपल्या सगळ्यांदेखत काही गोष्टी लिहून दिल्या, त्या मी त्यांच्या वतीने त्यांनी मला सांगितलं की तू वाचून दाखव. त्या मी आपल्याला आधी वाचून दाखवतो. भाऊ असं भाऊंनी लिहून दिलं. सगळ्या कार्यकर्त्या बंधू भगिनी नमस्कार. खूप दिवसांनी सगळ्यांना भेटत आहे, खूप आनंद वाटला, खूप आनंद वाटला. सगळ्यांचे फार प्रेम आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. मी सगळ्यांशी बोलू शकत नाही. सर्वांनी खूप काम करा, उमेदवार नक्की निवडून येईल, वेळोवेळी संपर्क करीन. हे आत्ता त्यांनी बसल्या जागी हा संदेश
इथल्या सर्व कार्यकर्त्यांना आत्ता दिला. आज ज्या क्षणी भाऊंचा केसरीवाड्यात पाय पडला त्या ठिकाणी कसब्याची पोटनिवडणूक आपण विक्रमी मतांनी जिंकलो हा मला विश्वास आहे. आज या ठिकाणी यायच्या आधी मी आत्ता एकच वाक्य सांगतो आणि माझे 2 शब्द संपवणार आहेत, कारण भाऊंना बोलणार नाही आहेत. भाऊंना सगळ्यांना भेटून 2 मिनटं भाऊ बोलणार आहेत. आत्ता आपले काही कार्यकर्ते हे हाऊस टू हाऊस फिरत आहेत. त्या हाऊस टू हाऊस फिरत असताना घोरपडी पेठेत त्यांना एक रिक्षावाला भेटला आणि तो रिक्षावाला भेटला, कार्यकर्त्यांना बघून थांबला. ही आत्ता मी यायच्या आधी 10 मिनटापूर्वी माझ्याकडे आलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे. आणि तो म्हणला की आत्ता त्या गंजपेठेत आणि घोरपडी पेठेत एक घोषणा आता नव्याने चालू आहे, यही मौका है मोदी को हराना है, अशी घोषणा आता तिथं देत आहेत. त्या घोषणा देणाऱ्यांना आम्ही सांगतो, आजच बापटसाहेब इथं आलेले आहेत. मोदी खूप लांब आहेत. तुम्ही ह्या पोटनिवडणुकीमध्ये आमच्या उमेदवाराच्या जवळपास येऊन दाखवा. ही मी बापटसाहेबांच्या ताकदीसमोर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या साक्षीने आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीच्या आणि भाजपच्या जोरावर सांगतो, आपल्यासमोरचा उमेदवार आज आपल्या जवळपास पण येऊ शकणार नाही. एवढंच या निमित्ताने बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना नमस्कार. (1968) सालानंतर ही पहिली निवडणूक आहे दादा की ज्याच्यात मी सक्रिय नाही प्रकृतीमुळे. अनेक निवडणुका आपला पक्ष लढला, कधी हरलो कधी जिंकलो, पण पक्षाची संघटना मजबूत राहिली. ही निवडणूक चुरशीची वगैरे काही नाही आहे, लक्षात ठेवा. आणि सांगितलं ते बरोबर आहे. ही निवडणूक आपण जिंकणार, चांगल्या मताने जिंकणार. कार्यकर्त्यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करा, अधिक वेळ द्या. आज मुक्ताशिवाय या सभागृहात हे सांगू शकत नाही, पण कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे. आणि मी गेले अनेक वर्ष त्या आत्म्याची सेवा करण्यात स्वतःला धन्य मानले. उमेदवार नक्की निवडून येणार. बदलत राहतात परिस्थिती, वेळ, वय. हेमंतचं काम चांगलं आहे. महापालिकेच्या माध्यमातून अनेकांनी चांगली कामं केली. थोडं नागरिकांच्या पर्यंत पोचण्याची गरज आहे. थोडी जास्त ताकद लावा. विजय आपला नक्की आहे, काळजी करू नका. निवडून आल्यावर परत पेढे द्यायला मीच तुमच्याकडे येईन. धन्यवाद भाऊ. भाऊंनी सांगितल्याप्रमाणे सर्व कसबा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि ही रणधुमाळी सुरू असताना आपण पाहतोय पुण्याचे खासदार गिरीश बापट हे आजारी असतानाही त्यांना ऑक्सिजन लावलेला आहे. अशा परिस्थितीत ते महाबैठकीच्या या मेळाव्यासाठी, या कार्यक्रमासाठी केसरीवाड्यामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांची
प्रकृती बरी नाही. गिरीश बापट यांची प्रकृती बरी नसताना देखील त्यांना या कसब्याच्या प्रचारामध्ये उतरावं लागलेलं आहे. काल देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, रवींद्र चव्हाण असतील, गिरीश महाजन आणि अन्य जे नेते आहेत त्यांची बैठक पार पडली आणि ही बैठक पार पडल्यानंतर अचानकपणे आज ही महामेळाव्याची जी बैठक आहे ती या ठिकाणी गिरीश बापट यांच्या उपस्थितीमध्ये पार पडल्याचं आपण पाहतोय. अगदी परवाची गोष्ट आहे. परवाच्या दिवशी गिरीश बापट यांनी एक निवेदन जाहीर केलं होतं आणि त्या निवेदनात त्यांनी असं सांगितलं होतं की जी प्रकृती आहे त्यांची ती बरी नाही आणि म्हणून ते कुठल्याही प्रकारच्या प्रचाराच्या यंत्रणेत ग्राउंडवर सहभागी होणार नाहीत आणि अशा पद्धतीतही त्यांना या मेळाव्यामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय. काही महिला आहेत ज्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्या भावना आपण जाणून घेणार. तुम्हाला अश्रू अनावर झाल्याचं आम्ही हो, आज भाऊंना खूप महिन्याने मी बघितलं आणि आम्हाला आमच्या डोळ्यासमोर भाऊंची जी प्रतिमा आहे त्या मनाने आज ते खूप आजारी वाटत होते. पण काय भावना आहे? फक्त हेमंत भाऊंना जिंकवण्यासाठी, कमळ जिंकवण्यासाठी भाऊ एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत इथंपर्यंत आलेत, हेच खूप आहे आणि आम्ही ह्यातच जिंकलेलो आहोत. तुम्हाला आनंदाश्रू पाहायला हो, त्यांना बघून आनंद आहेत नक्की की आज आम्हाला ते भेटू शकले. आज त्यांचं स्पिरिट इतकं चांगलं आहे की त्यांनी केवळ पक्षासाठी आज एवढं आजारी असताना स्वतः आले. आपल्या उमेदवारासाठी त्यांनी आम्हाला सगळ्यांना आवाहन केलं आपण त्यांना निवडून द्यायचं आणि तो आत्मविश्वास जो आमच्या सगळ्यांमध्ये जागरूक केला आहे. तर हॅट्स ऑफ टू भाऊ. आणि आजही आम्हाला त्यांना बघून सुद्धा स्पिरिट येतं खूप. या इथल्या बैठकीच्या मेळाव्यामध्ये ज्या भाजपच्या महिला पदाधिकारी आहेत त्यांच्या भावना आहेत. तुमच्या डोळ्यांमध्ये आम्ही अश्रू पाहतो. आज आम्हाला भाऊंना बघून फार आनंद झाला आणि भाऊंना असं वाटत होतं की बोलतायत का नाही, पण ते इतके छान बोलले, त्यांचे शब्द फुटले त्यांच्या तोंडातून आणि आम्हाला अश्रू आवरत नव्हते आमचे. कारण आम्हाला आमच्या आज 30, 35, 40, 50 वर्षाचे आमचे भाऊ, त्यांनी कधीही आज प्रथमच असं वेळ आहे की पहिली वेळच आहे की उमेदवाराच्या जवळ नाही. पण मुक्ता टिळक आजारी होत्या, जगताप आजारी होते, त्याच्यानंतर बापटांना आता आजारपणात प्रचारात उतरावं लागलं. त्यांना प्रचारात तसं आजारपणात उतरवलं गेलं. उतरवलं गेलं नाहीये. ते प्रेरणा, आज ते भाजपचा बालेकिल्ला आहे. आज हा कसबा म्हणजे किल्ला आहे. भारतीय जनता पार्टी कुटुंब आहे, त्याच्यामुळं ते आज आमच्याकडे आले. आम्हाला आज कसं आहे, भाऊंची गरज आहे पक्षाला म्हणून ते उतरेल अशी समज प्लीज मीडियाने करू नका. ते आमचे प्रेरणा स्तोत्र आहेत. ती त्यांच्या मनातली भावना आहे की मी आज काही झालं तरी उमेदवाराबरोबर, कार्यकर्त्याबरोबर पाहिजे, ही त्यांची भावना आहे. आणि त्या भावनेतनं त्यांच्या इच्छेपोटी त्यांनी हे एवढा आजारपणाचं असूनसुद्धा त्यांनी इथे येणं केलं आणि आम्हाला त्याची प्रेरणा दिली. इथे कार्यकर्ते म्हणून आम्ही निशब्द आहोत आणि असं नेतृत्व भारतीय जनता पार्टीला इतके वर्ष मिळालं ह्याचाच आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही ही निवडणूक नक्की जिंकू ह्याच जोरावर. आपण पाहतो हीच महाबैठक या ठिकाणी पार पडत होती. या बैठकीत जे आमदार आहेत तेही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ताई, बापट साहेब आले होते, त्यांनी आजारपणातही बैठकीला उपस्थिती लावली. सगळ्यांना माहिती आहे की गेली 35 वर्ष कसबा म्हणजे बापट साहेब हे समीकरण आहे आणि त्यांना किती पण आजारामध्ये सुद्धा की खूप साऱ्या मर्यादा आहेत त्यांच्याकडे, पण त्यांना ते बसवत नव्हतं. कारण शेवटी भाजप हे रक्तात भिनलेलं आहे. त्यामुळं त्यांनी अशी विनंती केली की मी माझ्या कार्यकर्त्यांना थोड्या वेळ भेटेल आणि म्हणून ते आज इथं येऊन गेले. खरं तर हे फार मोठं योगदान आहे भारतीय जनता पार्टीसाठी की त्यांनी ह्या पद्धतीने इथं यावं आणि कार्यकर्त्यांना सांगावं. त्याच्याबद्दल आम्ही खरंच पार्टी म्हणून त्यांचे खूप आभार आहे. ताई, मुक्ता टिळक असतील, जगताप असतील, यांना आजारपणात ॲम्ब्युलन्समधून मतदानासाठी न्यावं लागलं आणि आता आजारपणातच बापट साहेबांना इथे प्रचारासाठी यावं लागतं. शेवटी भाजपचा कार्यकर्त्याच्या नसानसात भाजप रुळलेली असते. मुक्ताताईंना पण जेव्हा नेलं त्यावेळेस मी स्वतः, मला माहिती आहे की मुक्ताताईंनी ही रिक्वेस्ट केली होती. म्हणजे जेव्हा स्वतः मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला उद्या यायची गरज नाही, तर त्या म्हणल्या नाही मी येणार आहे. त्याचप्रमाणे भाऊंनी स्वतः ही रिक्वेस्ट केली की नाही मला थोड्या वेळ कार्यकर्त्यांमध्ये जायचं आहे आणि मी तोपर्यंत कार्यकर्त्यात जात नाही तोपर्यंत माझा संदेश त्यांच्यापर्यंत पोचणार नाही.
असे कार्यकर्ते हे फक्त भाजपमध्येच मिळतात. धन्यवाद साम टीव्हीशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सुमित भोसले समित ज्ञानेश्वर इंगोलीकर, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.